पण अमल साहेबांनी गेले, बागेच्या इथं बाग बघितली आणि हात जोडून त्या लोकांना विनंती केली की साहेब म्हटले अतिशय सुंदर झालेला आहे, तुम्ही सगळे ज्येष्ठ आहात, तुमचा सन्मान ठेवायचा, मान ठेवायचा म्हणून मी इथंपर्यंत आलोय. पण मी खूप प्रामाणिकपणे सांगतो, हे काम मी केलेलं नाही, हे काम बंटी पाटलांनी केले, तुम्ही त्यांच्याकडनं उद्घाटन करून घ्या. पराभव किती मतांनी झाला हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही, आमच्या जोड्यात किती लोकांनी मतांचा विश्वास टाकला ती लोक आमच्यासाठी महत्त्वाची आहेत. तो मला आत्ता इथे बसून सांगत होता, मी ग्रामपंचायतीच्या फंडातनं ती सगळी शाळा केली आणि विद्यमान आमदारांनी येऊन नारळ तिथं फोडला, मीच शाळा केली म्हणून. आप्पांचं नेहमी असं म्हणणं असायचं की पहिला तुम्ही मातीशी जोडलं शिकलं पाहिजे, मातीशी जोडलं गेलं पाहिजे, लोकांच्यात राहिलं पाहिजे, लोकांच्या अडीअडचणी समजल्या पाहिजे आणि मग लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला प्रशासन कळलं पाहिजे. प्रशासनावरती पकड आली तर तुम्ही वरती आमदारकी घेऊ शकता, खासदारकी घेऊ शकता. दिखाऊ आमदार पाहिजेलाय का टिकाऊ आमदार पाहिजेलाय हे कधी कळलंच नाही आम्हाला. आपल्या मुलांना आपला बिझनेस जरी असला तरी तो हातात द्यायच्या आधी त्या मुलांना तिथे पहिला काम करायला लावलं आणि मग इथंपर्यंत त्यांची ही वाटचाल झालेली आहे. नाहीतर अमल साहेबांनी हात वर करू शकले असते, ते माझा काही संबंध नाही, मी आता आमदार नाही, इलेक्शनच्या वेळेस बघू म्हणून. पण त्यांनी कधी आपली जबाबदारी झटकली नाही, कधी आपले हात झटकले नाही. कारण ज्या वेळेस आमचा पराभव झाला त्यावेळेस जेवढी आम्हाला मतं मिळाली होती, लाखभर असतील, 1.5 लाख असतील, त्या मतांच्यासाठी, त्या मतांच्या विश्वासासाठी अंमलवाडी सदैव काम करत राहील. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. 2014ला जेव्हा अमल साहेब या भागातून निवडणूक लढवत होते तेव्हा अमल साहेब हे खूप नवखे उमेदवार होते या भागासाठी. ते जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळेस. कधीही मला म्हणजे आठवत नाही की आप्पांनी कधीही डायरेक्ट अमल साहेबांना आमदारकीला उभं केलं. आप्पांचं नेहमी असं म्हणणं असायचं की पहिला तुम्ही मातीशी जोडलं शिकलं पाहिजे, मातीशी जोडलं गेलं पाहिजे, लोकांच्यात राहिलं पाहिजे, लोकांच्या अडीअडचणी समजल्या पाहिजे आणि मग लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला प्रशासन कळलं पाहिजे. प्रशासनावरती पकड आली तर तुम्ही वरती आमदारकी घेऊ शकता, खासदारकी घेऊ शकता. त्यामुळं कायम त्यांनी असं केलेलं आहे की आपल्या मुलांना आपला बिझनेस जरी असला तरी तो हातात द्यायच्या आधी त्या मुलांना तिथे पहिला काम करायला लावलं आणि मग इथंपर्यंत त्यांची ही वाटचाल झालेली आहे. त्यामुळे त्यावेळेस फक्त जिल्हा परिषद सदस्य होते अमल साहेब, पण त्यांना मागच्या 10 वर्षाचा जिल्हा परिषदेचा अनुभव होता. त्यामुळे प्रशासनाची चांगली ओळख होती, काम करण्याची त्यांची पद्धत लोकांनी बघितली होती. एक त्यांचा स्वतःचा जिल्हा परिषद मतदारसंघ त्यांनी एवढा चांगला केला होता की दुसऱ्या वेळेस जेव्हा तो जिल्हा परिषद मतदारसंघ बदलला, म्हणजे पूर्वी भादोलेमधून पहिल्यांदा इलेक्शन लढलेले, दुसऱ्यांदा शिरोलीमधून, तर भादोल्याची लोक शिरोलीत आली आणि म्हटली की तुम्ही आमच्याकडे येऊन उभा राहा, शिरोलीतनं काय उभारू नका. म्हणजे इतका त्यांनी विकास केला होता. ही त्यांची कामाची पद्धत लोकांना माहिती होती आणि म्हणून जेव्हा दक्षिणमध्ये ते नवखे उमेदवार असून सुद्धा उभं राहिले, त्यांच्या कामाची पद्धत बघून किंवा एक नवीन चेहरा होता, आश्वासक चेहरा म्हणून, जो पूर्वीच्या गृहराज्यमंत्र्यांच्या वरती असणारा रोष, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित येऊन कदाचित 2014ची आपली निवडणूक पार पडली. पण 2019ला 2014 ते 2019 अमल साहेबांनी अतोनात प्रयत्न केले, प्रामाणिकपणे लोकांच्यासाठी कामं केली, जी त्यांची कायम कामाची पद्धत राहिलेली आहे की आपलं काम बरं आणि आपण बरं. कोणाच्या अद्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही, कोणाला बोलणं नाही, कोणाला वाकडे टोमणे नाहीत, विरोधकांना उत्तरं नाहीत. आपलं काम करायचं आणि लोकांना जे काही हवं आहे ते लोकांना द्यायचं, इतकंच ते काम करत राहिले. 1100 कोटीची कामं केली त्यांनी मतदारसंघामध्ये. बरं, त्यांना काम करायला किती वर्ष मिळाले होते? फक्त 5 वर्ष मिळाले होते. सर्वसामान्य माणसाप्रमाणे राहिले, लोकांच्याच समरस होऊन राहिले. कधीही कुठला दिखावा नाही, कधीही कुठला मोठेपणा नाही, कधी बडेजावपणा केला नाही. हे कदाचित लोकांना रुचलं नाही का? का लोकांना एक असं काय म्हणतात त्याला, असं एक दिखावा आवडतो की आमदार आला म्हणजे त्याच्या मागे एक 7-8 गाड्या पाहिजे, ताफा पाहिजे आणि असलं काहीतरी असतं का? हा मी विचार करत होतो. मग दिखाऊ आमदार पाहिजेलाय का टिकाऊ आमदार पाहिजेलाय
हे कधी कळलंच नाही आम्हाला. आणि म्हणून हे सगळं सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की आपल्याला सवय झाली आहे का अशीच राहायची. दर 5 वर्षांनी निवडणुकीला कोणीतरी आलं तर तेच प्रॉब्लेम्स त्यांना सांगायची. आजही आम्ही रस्त्यासाठी भांडतोय, आजही आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी तडपडतोय. दर 5 वर्षांनी आपण तेच बोलणार आहोत का, त्याच अपेक्षा करणार आहोत का राजकारण्यांच्याकडून किंवा लोकनेत्यांच्याकडून. त्याच्या पुढे आपल्याला जायचंच नाहीये. आपल्याला आपल्या स्वतःचाच विकास करून घ्यायचा नाहीये. जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या घरामध्ये 10 वर्ष आमदारकी दिली होती दक्षिण मतदारसंघाने. या 10 वर्षामध्ये त्यांनी दक्षिण बदलला नाही आणि आता सगळीकडे सांगत फिरतायत की आम्ही दक्षिणचा चेहरा मोहरा बदलू पुढच्या 5 वर्षामध्ये. मग गेले 10 वर्ष सत्ता तुमच्या घरात या दक्षिण मतदारसंघाने दिली होती तर तुम्ही कणभर सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरती का डागडुजी करू शकला नाही, हा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला पडतो. आणि जर आपल्याला असंच राहायचं असेल तर मग ह्या प्रचार सभा घेण्यात सुद्धा काही उपयोग नाही, गाठी भेटी घेण्यात सुद्धा उपयोग नाही. आणि जर खरंच बदल हवा असेल तर मात्र ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करणं खूप गरजेचं आहे की आपण या प्रचार सभांना जातो कशासाठी, आपण आमदारांना अपेक्षा करतो कशासाठी. आणि एक जर आमदार मला निवडायचा असेल तर त्या आमदाराकडनं मला काय अपेक्षा आहेत, त्या मागच्या 5 वर्षात पूर्ण झालेल्या आहेत की नाही आहेत. आणि जर त्या पूर्ण झाल्या नसतील इतक्या वेळा संधी देऊन सुद्धा तर मला पुढच्या 5 वर्षासाठी तोच आमदार हवा आहे का, हे विचार करण्याची ही वेळ आहे. मी दुपारी त्यालाचा व्हिडिओ पण बघितला शाळेचा. त्यांनी इथं जी आपली जिल्हा परिषदचीच आहे ना, तर तो मला आत्ता इथे बसून सांगत होता मी ग्रामपंचायतीच्या फंडातनं ती सगळी शाळा केली आणि विद्यमान आमदारांनी येऊन नारळ तिथं फोडला, मीच शाळा केली म्हणून. किती चुकीची गोष्ट आहे सांगा. ज्याचं आहे ते त्याला मिळालं पाहिजे, मग ते श्रेय का असेना. अमल साहेब जेव्हा नवीन आमदार झाले तेव्हा मला वाटतंय मला एका व्यक्तीने सांगितलेली ही गोष्ट आहे, मी स्वतः बघितलेली नाही आहे, पण तिथले ते ज्येष्ठ नागरिक आहेत राहणारे, मला वाटते सम्राटनगरमध्ये वगैरे अशा ठिकाणी कुठेतरी, त्यांनी ही सांगितलेली गोष्ट आहे. ते म्हटले तुम्हाला एक गोष्ट सांगतो साहेबांच्या स्वभावाची. ते म्हटले जेव्हा साहेब पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा आम्ही सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी त्यांनी आमच्या भागात बोलवलं त्यांना. त्यांच्या आधी 2014च्या आधी बंटी पाटील आमदार होते आणि बंटी पाटलांनी ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी मला वाटते गार्डन का काहीतरी मंजूर करून घेतलं होतं आणि ते त्यांनी पूर्ण केलंही होतं बंटी पाटलांनी. पण त्याच्यानंतर 2014ला बदल झाला, अमलसाहेब नवीन आमदार झाले आणि अमलसाहेबांना या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी बोलवलं की साहेब आता तुम्ही आमदार आहात आणि आता हे पूर्ण झालेलं आहे तर एकदा उद्घाटन होऊन जाऊ दे. एखादा असा हपापलेला आमदार असता तर गेला असता लगेच उद्घाटन करायला, पण अमलसाहेबांनी गेले, बागेच्या इथं बाग बघितली आणि हात जोडून त्या लोकांना विनंती केली की साहेब म्हटले अतिशय सुंदर झालेला आहे, तुम्ही सगळे ज्येष्ठ आहात, तुमचा सन्मान ठेवायचा, मान ठेवायचा म्हणून मी इथंपर्यंत आलो आहे, पण मी खूप प्रामाणिकपणे सांगतो हे काम मी केलेलं नाही, हे काम बंटी पाटलांनी केले, तुम्ही त्यांच्याकडनं उद्घाटन करून घ्या. एवढं प्रामाणिकपणे सांगणारा मला नाही वाटत कोणी राजकारणी असेल. आणि म्हणून जेव्हा आप्पा म्हणतात ना की माडकांचं राजकारण 80% समाजकारण 20% राजकारण असतं, मी म्हणते साहेबांना साहेब तुम्ही 80% करा, 20% माझ्याकडे सोडा. राजकारण ते कधी करतील असं वाटत नाही. प्रामाणिकपणे काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अमलसाहेबांची छबी आहे आणि मला वाटते तीच त्यांना शोभते. त्यांना लोकांची सेवा करण्यात रस आहे, त्यांना समाजासाठी काहीतरी करायची धडपड आहे, तळमळ आहे आणि ती प्रत्येक वेळेस त्यांची दिसून येते. आणि म्हणून आज आमदार नसताना सुद्धा या दक्षिण मतदारसंघासाठी 150 कोटीचा निधी आणण्याचं काम अमलसाहेबांनी केलेलं आहे. म्हणजे विद्यमान आमदार असून ते रडतायत आणि हे आमदार नसून फंड घेऊन येत आहेत. इच्छा लागते माणसाची करण्याची. आज ते म्हणतात माझी आमदार कुठे दिसत नाहीत. माझी आमदाराचं काम आहे का? ज्याला निवडून दिलं त्यांनी काम करावं ना. माझी आमदार फिरत नाहीत म्हणजे काय? माझी आमदारांनी तुम्हाला संधी दिली की तुम्ही काय करताय ते बघायला.
तुम्हाला त्या संधीचं सोनं करता आलं नाहीत. लोक वैतागली, लोक गेली साहेबांच्याकडे आणि साहेबांना म्हटली, साहेब आता तुम्ही कामं हातात घ्यायला लागतात, त्याशिवाय आमचं काय खरं नाही. आणि म्हणून अंमल साहेबांनी शेवटच्या टप्प्यामध्ये सगळी कामं मंजूर करून आणली. नाहीतर अंमल साहेबांनी हात वर करू शकले असते. ते माझा काही संबंध नाही, मी आता आमदार नाही, इलेक्शनच्या वेळेस बघू म्हणून. पण त्यांनी कधी आपली जबाबदारी झटकली नाही, कधी आपले हात झटकले नाहीत. कारण ज्या वेळेस आमचा पराभव झाला त्यावेळेस जेवढी आम्हाला मतं मिळाली होती, लाखभर असतील, 1.5 लाख असतील, त्या मतांच्यासाठी, त्या मतांच्या विश्वासासाठी अमल माडिक सदैव काम करत राहिले. पराभव किती मतांनी झाला हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही, आमच्या जोड्यात किती लोकांनी मतांचा विश्वास टाकला ती लोक आमच्यासाठी महत्त्वाची आहेत. म्हणून अमल माडिक काम करत राहिले. आणि आता पुन्हा 2024ला जर आपल्याला संधी मिळत असेल तर पुन्हा एकदा लोकांच्या सेवेसाठी आपण उतरावं, हाच विचार करून फक्त आम्ही पुन्हा एकदा या निवडणुकीला सामोरं जात आहोत. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.